जेव्हा तुम्ही सकाळी बाहेर पडता आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की आज दिवसभरात जे मी कर्म करीन ते असे माझ्या हाताने करून देऊ नको जे तुझ्या श्रेणी देण्यात मला लाज वाटेल. हातामध्ये फुलं हार काय तुमचा काही न्यायचा नाही. गो एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड समोर उभे राहा देवाच्या. बघा त्याच्या डोळ्यामध्ये असा हात करून 2 मिनिटं बघितलं की डोळे मिटा आणि म्हणा आजपर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजर अँजिओप्लास्टीच्या चरणात वाहून मीपणा सोडून आपलं योग्य काम योग्य वेळी करून सर्व काही समर्पित केलं की आपल्याला काय प्रकारे अनुभव येतो याचं समर्पित उदाहरणासह आज प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील साठे यांनी सद्गुरू जंगली महाराज देवस्थानच्या ट्रस्टच्या व्याख्यानमालिकेत सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सद्गुरू श्री जंगली महाराज असे व्याख्याते डॉक्टर साठे आणि उपस्थित संत सज्ञांनी गुरुवंदन मिळवलं. साठे सर या ठिकाणी मोठे कार्डियाक मिळतात तज्ञ हृदयरोग तज्ञ म्हणायला हरकत नाही. एवढा त्यांचा मी परिचय करून देतो कारण त्यांचा जो परिचय आहे तो त्यांचा व्याख्यान आणि त्यांनी तुमच्या पुढे जे सादरीकरण करणार आहे त्याच्यातून होईल. त्यामुळे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री राजेंद्र तांबेकर आणि उत्सव समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी मंदिरात आपल्या स्वतः आदर सत्कार करावा. आदरणीय श्री तांबेकर आणि बंधुभगिनी, आज या ठिकाणी मला बोलवलं हे लेक्चर स्पेशल देतो मंदिरात कधी लेक्चर दिलेलं नाही म्हणून मी हा विषय वेगळा मिळाला आहे त्यात मला मी हार्टबद्दल काही सांगणार नाही. आणि हे काय हे लेक्चर म्हणजे हे अनयुज्युअल आहे लेक्चर. खरं मला पहिला मी सगळ्या लेक्चरमध्ये डिस्क्लोजर्स करतो. डिस्क्लोजर म्हणजे पहिली स्लाईड दाखवतो आमच्या मेडिकल लेक्चर्समध्ये. तर ती पहिली स्लाईड आमची अशी असते की मी हे जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा मी कोणी गुरु प्रीचर टीचर प्रीस्ट कोणी नाही आहे. मी कार्डिओलॉजिस्टच आहे. फक्त मी बोलणार आहे वेगळ्या विषयावर. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की मी तुम्हाला काही शिकवायला आलेलं नाही आहे इकडे. मग काय सांगणार आहे मी की माझ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये कार्डिओलॉजी आणि मेडिसिन प्रॅक्टिस करताना आणि अध्यात्माच्या अनेक लोकांना भेटल्यानंतर जे अनुभव आले ते तुम्हाला मी शेअर करणार. बाकी काही नाही त्याच्यामध्ये. बाकी असं काही तुम्हाला शिकवण्यासारखी गोष्ट नाही आहे. आणि हे बऱ्याच 2.5-3 वर्षापूर्वी एक भाषण दिलं होतं थोडंसं वेगळं. आणि या भाषणातनं अपेक्षा काही नसतं. कोणी चांगलं म्हणलं कोणी टाळ्या वाजल्या कोणी शेवट तरी सगळं मान्य असतं या भाषणानंतर. आणि या भाषणानंतर प्रश्नही नसतात कारण मी सांगण्याची माझी लायकी पण नसते स्पिरिच्युअल बोलायची. तर स्पिरिच्युअलिटी अँड मेडिसिन म्हणतं ना की स्पिरिच्युअलिटी आता जर मी ॲक्च्युली याच्यात जेव्हा गेलो सगळे मी पुस्तकं बघितली तर स्पिरिच्युअली जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी हे मी काही बोलणार नाही. म्हणजे तुम्ही गीतेतलं डेफिनेशन वेगळं यातलं डेफिनेशन वेगळं त्याच्यावर मी काही बोलणार नाही. कारण मी त्याच्याबद्दल माझं अभ्यास पण नाही. मग मी काय सांगणार तुम्हाला पहिले एक वाक्य मी तुम्हाला फक्त वाचून दाखवणार आहे जे मी खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. तेवढं एकच वाक्य तुम्हाला वाचून दाखवणार आहे स्पिरिच्युअलिटी बद्दल. म्हणजे मला नेहमी वाटतं की ते सगळ्यांनी एकदा माहिती पाहिजे हे वाक्य सगळ्या लोकांना. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोइंग थ्रू ए टेम्पररी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोइंग थ्रू अ टेम्पररी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. We are spiritual beings going through a temporary human experience. हे प्रचंड मोठं वाक्य. म्हणजे काय की माझं जन्माजन्मीचं माझं सगळं जर्नी चालू आहे आणि त्या जर्नीमध्ये ह्या आयुष्यामध्ये मी प्रारब्धाचं काठोडं घेऊन आलोय पृथ्वीवर. पण जेव्हा मी पृथ्वीवर येतो आणि माझा जन्म होतो आणि माझं एकदा नाव दिलं तर सुनील साठे की मी सगळं संपलं. मागचं सगळं संपलं. काही लक्षात नाही काही नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवण्याचं लोकांनी किती लोकांनी आठवणीचा प्रयत्न केला पण तो आपण करतोय म्हणून हे लेक्चर आहे. बाकी काही नाही. पण लोक मला विचारतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आणि मेडिसिन तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अचीव्ह करायचं. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह.
आणि तुम्ही तुमच्या मुलांना पुढच्या पिढीला काय सांगू इच्छिता? 4 गोष्टी. एक, फर्स्ट अँड फॉरमोस्ट माझ्या मते टू बी अ गुड ह्युमन बिंग. याच्यासारखं कुठेही काही नाही. पण आजकाल गुड ह्युमन बिंगची डेफिनेशनच संपली. फॉर एक्झाम्पल, साधे तुम्ही पैसे घालत नाही, मूर्ख आहात तुम्ही. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आपला सगळा पूर्ण जो आपला पूर्वी आपल्याला जे संस्कार होते ते जवळजवळ संपत आहे. बट स्टील फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज बी अ गुड ह्युमन. सेकंड, वर्क इज गॉड. म्हणजे तुम्ही जे काय करता तुम्ही, आता मी कार्डिओलॉजिस्ट आहे, तर प्रत्येक गोष्ट माझी त्याच्याकडे 100% लक्ष पाहिजे. ते करत असताना मी नेहमी सांगतो, माझ्या पोरांनाही सांगतो नेहमी, जे करा ते 100% करावं. When you work, you work. When you pray, you pray. When you pray, you pray. मी देवासमोर बसतो आणि माझ्या डोक्यात असंख्य गोष्टी असतात. काय करू 2 तास बसून तरी काय उपयोग नाही. सो वर्क इज गॉड अँड एन्जॉय युअर वर्क. जे तुम्ही करता ते अक्षरशः देवाने मला दिले आणि आय एम एन्जॉयिंग माय वर्क. सो सेकंड प्रिन्सिपल मला मी स्वतःसाठी लेक्चर देतोय की वर्क इज गॉड. थर्ड, डिसोसिएट डुअर फ्रॉम दी प्रोसेस ऑफ डुईंग. म्हणजे काय, मी सुनील चाटे, मी अँजिओप्लास्टी करतो, मी हे करतो, फॉरगेट अबाउट इट. तुम्ही काय करत नाही. तुम्ही ह्या जन्मामध्ये साठ्यांना कार्डिओलॉजिस्टची भूमिका दिली आहे ती तुम्ही निभावताय अँड दॅट्स इट. त्याच्यात अडकून बसू नका. तुम्ही हे करतो आणि त्या करतो, मी हे करतो, मी लोकांना वाचवतो, काही नसतं. तुम्हाला ती दिलेलं आहे तेवढं तुम्ही करायचं. गीतेत सांगितलं कर्मण्येव अधिकार असते, तुम्ही त्याचं काय पूजा. त्याच्या पुढची स्टेप महादेवाने सांगितली. त्याच्या पुढची स्टेप, अपने को अकर्ता समझ के कर्म करो. तुम्हीच नाही करत तर फलाची अपेक्षा फार पुढे राहिली. ही त्याच्या पुढची स्टेप आहे. सो डिसोसिएट डुअर फ्रॉम द सफरिंग. आणि लास्ट, कनेक्टिंग विथ द कॉस्मॉस. अखंड ब्रह्मांडशी तुमचं नातं कंटिन्युअस पाहिजे. तुम्हाला सांगतोय हे नुसतं हे सोपं नाही आहे, पण मी सांगेन कसं करायचं. या 4 गोष्टी जर मी माझ्या आयुष्यात केल्या, माझं सार्थक झालं. बी अ गुड ह्युमन बिंग. चांगलं काम करा, कर्म चांगले करा, डिसोसिएट तुम्ही करत नाहीये, आणि कनेक्ट कंटिन्युअसली विथ यू. हे जर माझ्या हातात झालं, सांगणं सोपं आहे पण हे शक्य आहे. हे शक्य आहे करायचं. मग तुम्हाला मी थोडं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी कसे त्याच्यात कधी खरे संबंध खूप आहेत, तसे खूप देऊ शकतो, पण मी आता तेवढं सांगू शकत नाही. पहिलं, सर्केडियन रिदम ऑफ द डे. आमच्या सायन्समध्ये आम्ही खूप लेक्चर्स घेतली. सकाळी पहाटे काय होतं, मॅक्सिमम नंबर्स ऑफ हार्ट अटॅक्स, पॅरालिसिस, स्ट्रोक्स, नाडीच्या रडी, सडन डेथ हे मॅक्सिमम पहाटे होतात. पहाटे 4 ते 8, 4 ते 9 म्हणजे सकाळच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यावर मी भरपूर लेक्चर्स घेतले. मग ह्याचा स्पिरिच्युअलिटीशी काय संबंध. कारण जर तुम्ही बघितलं, आपले फोरफादर्स, आजोबा पंजोबा कधी उठायचे, 3:30 ते 5:30 ब्रह्ममुहूर्त. मग त्याला बरेच मुहूर्त वेगवेगळ्या टायमिंगने म्हणतात, पण ब्रह्ममुहूर्तावर उठायचे का, तेव्हा ते कोणी व्यायाम करायचे, कोणी धारा काढायचे, कोणी एक्सरसाइज करायचे, कोणी ध्यानधारणा करायचे. आणि तुम्ही जर हिमालयात गेलात तर कुठला मला सांगा संत म्हणत 8ला उठतो, चान्सच नाही. त्याला कारण आहे, ब्रह्ममुहूर्तावर का उठायचं याचं मोठं कारण एक आहे, अरे सगळे कॉस्मिक एनर्जीज मॅक्सिमम यू कॅन ॲब्झॉर्ब ब्रह्ममुहूर्तावर. उगाच नाही काढला ब्रह्ममुहूर्त लोकांनी. मग 10:30 वाजता काही, सकाळी 12 वाजता काही करतो. आणि आता सी द जनरेशन, जेव्हा वडील उठतात 3:30ला तेव्हा पूर्णाला मूर्ख घरी येतो. म्हणजे आवर सोसायटी हॅज डिजनरेटेड टू सच एन एक्सटेंट की आपल्याला ते कॉन्सेप्ट कल्चरच राहिलं नाही. कारण सगळं कल्चर सगळं संध्याकाळी नाईटकडे झालं. 12 ते 3 फॉर एक्झाम्पल, 12 ते 3 रात्री. आता हल्ली काय फॅड आहे नवीन, याची तुमचं वाढदिवस सेलिब्रेट की 12 वाजता लोक येतात घरी, टाळ्या केक कापतात. अरे 12 ते 3 नेगेटिव्हिटी आहे सगळी तुमची. तुमच्या आयुष्याचा एक जर तुम्ही रात्री तिथं करायचं ते तुम्ही साजरा करता, पण सांगितलं नाही जमणार लोकांना. नाही रात्री होऊन मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या, मग केक कापायचे. सो आपला सर्केडियन रिदम कम्प्लीट बदलत चालतो. सो दॅट इज वन कनेक्शन. सेकंड, लॉन्जेव्हिटी बघितली तुम्ही. लॉन्जेव्हिटी, आपलं रेस्पिरेशन जेवढं कमी, हार्ट रेट, पल्स रेट जेवढा कमी, तेवढी जास्त जगणार. आणि म्हणून इनफॅक्ट मला त्याच्या मला स्लाईड नाही पण सांगतो की 150-200 वर्षापूर्वी जोसेफ कॅम्पबेल एक मोठा फिलॉसॉफर होता. आणि अमेरिकेत समजा, आपल्याकडे 10 लोक आज लोकांनी सांगितलंच आहे
पण हे अमेरिकेला सांगतो. त्यांनी काय वाद केलं, तो सारखं सांगायचा, द गोल ऑफ लाईफ इज टू मेक युअर हार्टबीट मॅच विथ द युनिव्हर्स, विथ द बीट ऑफ द युनिव्हर्स. हे तेव्हा त्याला वाटत होतं की आपण जन्माला आलोय, ह्युमन बिंग, ब्रह्मांडावर कनेक्शन पाहिजे रे. बाकी तर सगळं करतच असतो आपण, त्यात काय सांगायला लागतं. तुम्ही डॉक्टरी करा, तुम्ही पैसे कमवा, त्यात काय अक्कल लागते, सगळं माणूस करतो. पण तुमचं जे कनेक्शन आहे ते तुम्ही ठेवलं नाही, हे 200 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. आणि अमेरिकेमध्ये जिथे आपल्यासारखं कल्चर नाही त्या माणसांना ते लिहून ठेवलं होतं. तिसरं, व्हेरिएबिलिटी इन हेल्थ. इंटरेस्टिंग, याच्यात खूप पेपर्स आहेत. व्हेरिएबिलिटी म्हणजे किती फरक असतो एखाद्या इंटरव्ह्यूत. 2-3 पेपर्स आले की बाळ जेव्हा जन्मतं पहिल्या 6 महिन्यात ते 1 वर्षात बाळाच्या झोपेच्या पॅटर्न वरनं त्याचं पुढचं डिझीज आम्ही सांगू शकतो. व्हेरिएबिलिटी इन हेल्थ. त्याप्रमाणे व्हेरिएबिलिटी इन पॉप्युलेशन डिझीजेस म्हणजे काय, ज्या कंट्रीमध्ये, ज्या देशामध्ये वास्ट स्पेक्ट्रम आहे, ते कॉलरा, टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस पासून आमचं कार्डियक ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट करतो आम्ही. कुठच्या कुठे गेलो आम्ही, म्हणजे तुमची कंट्री सिक आहे, युआर अ सिक कंट्री. परदेशात ट्युबरक्युलोसिस नाही, कॉलरा नाही, कम्युनिकेबल डिझीज नाही. दे आर बेटर हेल्थ वाईज, कल्चर वाईज नाही, हेल्थ वाईज. पण हेल्थ वाईज दे आर बेटर. आपण फार माग असलेलो होतो तुम्ही. आम्ही मोठे हे करतो, आम्ही करतो, आम्ही माझे पेशंटचे 10 ट्रान्सप्लांट झाले, ओके. पण ॲज अ कंट्री आर हेल्थ इज व्हेरी पुअर. हे व्हेरिएबिलिटी सांगतो. आता जसं व्हेरिएबिलिटी ऑफ हेल्थ आहे तसं स्पिरिच्युअली काय सांगतात, व्हेरिएबिलिटी ऑफ माइंड. अरे सगळे मनाचे खेळ ते अख्खी सगळे जमले. फर्स्ट वेगळे माइंड म्हणजे काय, वेवलेंथ जमायला पाहिजे आपली. वेवलेंथ जमली नाही तर तुमचं काय होणार. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस कुठल्या तरी कारणासाठी कोणावर दगड फेकतो आणि जाळपोळ करतो, त्याला तुम्ही सांगायला जातो, अरे दगड नको फेकू बाळा, हे चांगलं नसतं, तुम्हाला जा घरी तुमच्यावर दगड फेकू. पण हिज वेवलेंथ इज नॉट इन द सेम वेवलेंथ. यू कॅनॉट टेल हिम की बाबा हे तू नाही, हे चुकीचं आहे तुझं. सेकंड, वेवलेंथ ठीक आहे, नवरा बायको, ओके, वेवलेंथ चांगली आहे. पण सेकंड, टॉलरन्स ह्या आता हल्लीकडे संपत आलाय. टॉलरन्स इज ओव्हर. तुमच्या गाडीने तुमच्या दुसऱ्याकडे टच केला तुम्हाला मारायला करतो. आज सगळीकडे बघा, रिलिजन म्हणा, तुम्ही काय, तुम्ही कुठल्याही ऍस्पेक्ट, टॉलरन्स संपला. आता तुम्हाला तुमचा टॉलरन्स, आणि जर टॉलरन्स फॉर एक्झाम्पल नवरा बायकोच्या रिलेशनशिप मध्ये वेगवेगळे पण टॉलरन्सच नाही, डायव्होर्सेस वाढत राहणार. टॉलरन्सच नाही, तुम्हाला ऍक्सेप्टच करते तुम्ही एकामेकाबद्दलचं काही अवगुण किंवा गुण. सो सेकंड इज टॉलरन्स. थर्ड इज टॉलरन्स संपल्यामुळे जात, वाद, रिलिजन, सोशल डिसहार्मनी होणार आणि अनार्की होणार. मग काय होणार, अनार्की म्हणजे काय, लोक किंवा जाळपोळ करणार, मारणार, मारामारी करणार. मग देव काय म्हणेल, अरे बाळांनो किती तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय एका दोघांना मारायला, मग मी बघतो काय करायचं. मग काय करणार तो, 2 सोप्या गोष्टी त्याच्या हातात. एक, न्यूक्लिअर वॉर करणार, मला सगळे 1 लाख लोक एका वेळा पण शॉट. सेकंड, सगळ्यात सोपं त्याला ते खालच्या टेक्टॉनिक प्लेट्स असतात समुद्राच्या खाली, ते अशाच्या अशा करायचे संपलं. मग सगळे धुळीत, मग धुळीत तुम्ही बघणार का मुसलमान आहे, मोठा हिंदू आहे का, कोण आहे, हा सगळे धुळीत. अँड दिस टाइम इज नॉट टू फार. ज्या रेटनी जगामध्ये आणि आपल्या अनार्की होत चाललेली आहे, टॉलरन्स संपत आलेला आहे, ह्या रेटनी जर आपण मागे घेतलं नाही तर हे होणार. पण त्याला दुसरं पद्धतीने एकामेकाला 1-2 लोक मारण्यात त्याला काही पडलेलं नाही. तुम्हाला सगळी कुठली कशाला जायची, मी सगळं काम करून टाकतो. दिस इज व्हेरिएबल ऑफ माइंड. पण मी लोकांना सांगतो, हे आपण सगळं आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला ह्याच्या फार पुढे जायचंय. आपल्याला वेवलेंथ नको, आय वॉन्ट टू नो माय लेवल ऑफ कॉन्शियसनेस. ह्याच्या फार पुढे जायचं मला. अरे माझं कुठे कनेक्शन आहे, माझं अवेअरनेस लेवल किती आहे, मला ब्रह्मांडात कुठे कनेक्शन आहे, ह्याच्यासाठी मी आलोय जन्माला. हे फालतू करण्यासाठी नाही आलो मी जन्माला. पण हे पण लोकांचे जन्म जातात. अँड दॅट इज वाय दिस व्हेरिएबिलिटी ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट स्पिरिच्युअल. आता आपला सिंपल लाईफ पॅटर्न बघितला, कोणाच आहे तुमचा, माझं सगळ्यांचा काय आपलं आयुष्य. एक तर आपण जन्म झाला की झालं, तुमचं एज्युकेशन चालू झालं, प्रोफेशन, मग फॅमिली, मग वेल्थ, मग रिक्रिएशन, म्हणजे हे सगळ्या टप्प्याला आपण सगळे अडकलेलो आहोत आपापल्या परीने. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी आपापल्या लेवलला सगळे हेच करतात. देयर इज नो 6th डायमेन्शन टू दिस लाईफ. आणि हेच सगळं पुढे मग मी माझ्या मुलाच्या आयुष्याकडे बघतो,
मग मला आशा असते की नाही माझा नातू बघा, मग नातू पण तू पण बघावा. मग हे करत असताना माझी अपेक्षा काय असते की मी खूप जगावं. बरोबर आहे, त्यात काही चूक नाही, आम्ही त्यासाठीच असतो. आता परवा माझ्याकडे 87 year old आजीबाई आल्या. आजी सगळं झालं म्हणल्या, मला डॉक्टर एक प्रश्न विचारला, काय काही टेन्शन नाही ना? अरे 87 years तुझं रॉकेट लॉन्च व्हायची वेळ आली आणि तुला टेन्शनचं विचारते मला. म्हणजे शेवट जायच्या आधी पण टेन्शननी मरायचं नाही हो, असं मरायचं नसतं. इज नॉट द वे टू डाय. मग हे करत असताना आपल्या सगळ्यांना काय पाहिजे, लॉन्जिव्हिटी पाहिजे. बरोबर आहे, आपण जर आलो होता आपण वी हॅव टू मेक द मोस्ट ऑफ दिस लाईफ. ओके, पण हे बघत असताना मी जेव्हा म्हातारा लोक इतक्यात आम्ही आजकाल बघतो, स्वतःचे दात नाही, गुडघा बदललाय, डोळ्याचं कॅटरॅक्ट झालाय, कोणाला पॅरालिसिस झालाय, कोणाचं हार्ट वीक झालंय, कोणाला आठवतच नाही, नाव स्वतः सुद्धा आठवत नाही, अस्तित्वच आठवत नाही, अल्झायमर झालंय, कोणाला कंटिन्युअस माणूस उठून बसायला लागतो, बसून बसायला लागतो. हे आयुष्य चाललंय सध्या. अँड इज कमिंग टू इंडिया. ओके, म्हणजे जगून काय करायचं, हे करायचं. दिस इज नॉट द वे टू लिव्ह. मग तुम्हाला एक गंमत सांगतो. हे कसं तरी सुद्धा आपल्याला मरायची, आपल्याला जगायची इच्छा जात नाही, कितीही कष्ट होऊ दे, जगायची इच्छा जात नाही. मग तुम्हाला मी एक गंमत सांगतो. खूप वर्षापूर्वी 1983 मध्ये, 1980 फर्स्ट लेसन ऑफ माय लाईफ ॲज अ डॉक्टर. मी डॉक्टर म्हणून सांगतो स्पिरिच्युअलिटी. माझे प्रोफेसर होते, 1983 ची गोष्ट आहे, MD करत असताना. तेव्हा सगळी राऊंड झाली ना, त्याचा लाडका होतो, तेव्हा मला बोलला, हे साठी हे गेले. सगळी राऊंड झाली, सगळे गेले की मला एकला बसवायचे का पेशंट समोर त्याचे म्हातारे. मला म्हणायचे काय रे डायग्नोसिस, तुम्ही सांगायचो सर वा वा फार चांगलं डायग्नोसिस मागलं, मग आम्ही ते पब्लिश करायचो. तो म्हणायची ये इकडे, त्या पेशंटला हात लावलास का रे, अरे तुला विचारलंस का कसा आहेस तू, तुला काय खाल्लंस की नाही खाल्लं, तुझ्याकडे कोणी पोरावर बघतात की नाही, कंपॅशन कुठे तुझी, व्हेअर इज युअर कंपॅशन. अरे रिपोर्ट बघून तर कोणी मूर्ख माणूस पण ट्रीट करू शकेल, पण माणसाकडे बघ की त्या माणसाला हात लावू द्या. हल्ली तुम्ही जर बघितले सगळे ICU मध्ये जर राहून घेतला, लोक रिपोर्टचेच राहून घेतात, रिपोर्ट. आणि त्या माणसाला हात तर लावा तुम्ही. दिस इज कंपॅशन. The first lesson of my life as a spiritual in medicine is compassion. Compassion शिवाय मेडिसिन इज झिरो. काही उपयोग नाही. किती ट्रीटमेंट द्या, अरे माणसाबद्दल बोला तुम्ही. डिसीजला आम्ही ट्रीट करणार होतो, द फर्स्ट लेसन. हे झालं की मला सांगायची, अरे बघ रे या माणसाकडे पडलाय असा. म्हणून काय सर तुला मी सांगू का, अबव तेव्हा 65 ची गोष्ट आहे, अबव द एज ऑफ 65 50% of people are living because they are not dying. Because नुसतं चालू आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघत बसायची. मग आमच्याकडे एक आले 90 वर्षाचे, म्हणलं काय आजोबा, मी मुलाला विचारलं काय करतात आजोबा, चांगलेच आजोबा आमचे, दात त्यांचेच आहेत, म्हणजे चांगलं आहे, दॅट इज व्हेरी गुड. मग काय करतात, सकाळी 2 तास पेपर वाचतात, बापरे भयानक. मग 4 तास सिरियल बघतात, मग कॉन्स्टिपेशनची औषधं घेतात. अरे राम राम राम. म्हणलं अरे 90 वर्षापर्यंत जगलो तर हे करायचं का नाही, सगळं निगेटिव्ह. 90 वर्षाला पण पेपरामध्ये काय असतं, आपल्या पेपरमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट, एक टीव्हीवर एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगून दाखवा. चला हे लेक्चर ठेवा, तुम्ही टीव्हीवर ठेवूच शकत नाही. TRPच नाही येणार, तर निगेटिव्ह काही नाही, TRPच मिळणार नाही तुम्हाला. सो मरायच्या वेळेला सुद्धा आपण फक्त हे करतो, स्टॉप इट. ही पेपर कधीच वाचायला सोडून देतो. देयर इज नो पॉइंट एक्सेप्ट नोईंग अ फ्यू गुड थिंग्स की बाबा हे एक कॉशन घ्या तुम्ही. ओके, मग लोकांनी तुम्हाला काय, मी जर 85 खरंच जगलो, मला काय पाहिजे, शक्यतो आरोग्य चांगलं पाहिजे, बसतात यायला पाहिजे, मांडी घालून पिक्चर. त्याला मांडी घालताना आई करायचं, तो देवाचं कसं म्हणणार तुम्ही. आरोग्य चांगलं पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, अरे सकाळी पहाटे बसताना की असं अशी लागायला पाहिजे कंदरी की ब्रह्मांडात जाऊन फिरून 4 तास पडते. मग तथ्य त्या 90 वर्षाचं मिळालं. काय रडायचंय, माणूस लागतोय बोलायला, कसला मोह आणि कसला देहाचा बोलून नाही तर काही उपयोग नाही त्याचा. मग तुम्ही हे करताना जर बघितलं, दी टाइम स्पेंड इन युअर लाईफ, नीट विचार करा. सगळं 20 to 40% झोपेत घालवतो.
लोक 4 तास पूर्वी आठवते ना सदाशिव पेठेत दुपारी पण 1 ते 4 झोपायचे लोक दुकानं बंद करून. आता ते तरी कमी झाले. झोपा, झोपण्यासाठी जागा झोपा, वेस्टिंग युअर लाईफ. माणसाचा जन्म घेतला तर आपल्याला माणसाचा जन्म का आला याच्यात आपल्याला फार पलीकडे जायचं. सो 20 to 40% यू आर स्लीपिंग इन लाईफ. लक्षात ठेवा तुम्ही. उरलेले 50-60% आपलं कर्म कार्य आपण करतो ते करायलाच पाहिजे. ऑल प्रोफेशन तुम्ही मी कोणी का असे ना, वी हॅव टू डू व्हॉट एव्हर इज वी हॅव टू डू. तो 50-60%. उरलेले 10% भयानक गॉसिप, भयानक काय बोलतो आपण नीट विचार करा. सोशो पॉलिटिकल गॉसिप. ज्यांनी ती पार्टी सोडली त्याच्या स्विस बँक मध्ये पैसे द्या म्हण. तुला काय करायचंय? तुला ते मिळणार आहेत का पैसे? तू ते आणणार आहेस का? मग कशाला बोलता तुम्ही? त्यांनी ती पार्टी तिकडे गेला ती नको द्या. तुम्हाला काय करायचंय? जजमेंटल. आपण फक्त जेव्हा बोलतो दुसऱ्याबद्दल बोलतो, स्वतःच्या इकडे काही बोलणार नाही. सारखं दुसऱ्याबद्दल बोलायचं. फिरिश मग काहीच फिलॉसॉफी सारखं चढवायचं मला. साठेसाहेब तुम्ही पाहता, साठेसाहेब तुम्ही पाहता, चढवायचं. एक वाक्य लिहिलेलं आहे की लोकांची खोटी प्रशंसा करण्यात सुद्धा तुमची चूक असते. कोणाची खोटी प्रशंसा करू नये. का? त्याचा इगो वाढवता तुम्ही. साठेसाहेबचा वाढदिवस. सो वाक्य जन्माला आला ते काही वाढदिवस म्हणजे काय? तुम्ही काय केलं वाढदिवसाला 60व्या? तुम्ही काय केलं? अरे सूर्य आला, सूर्य मावळला, तुम्ही मोठे झालात. तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये? काय करायचं ते करून. काही तुम्हाला चढवू नये करत. आणि आपण जर निघतोय गॉसिप मध्ये 99-95% इज निगेटिव्ह. सगळं निगेटिव्ह आहे जगामध्ये. कलियुगे करणे 90% निगेटिव्ह. वर्तमानपत्र निगेटिव्ह. आज कुठला तरी टीव्ही उचललं की काहीतरी झाली असते घटना, दिवसभर ते गाढवतात ते तेच दाखवतात. आणि आपण मूर्खासारखे तेच ऐकत बसतो आणि तेच जेवणात बोलतो. परत जेवताना मुलांना शिकवा की जेवताना कोण अन्न फरक पडत नाही. तर तुम्ही जेवताना काय ते घाण सिरियल बघायचे काय करायचं? बडबड काय होऊन करायचं. जेवताना जेवा, 15 मिनिटं जेव्हा पण चांगले जेवा. दॅट्स इट. नाही तर पचन होणार नाही. लोकांना आमचं डायजेशन तुम्ही काय करता जेवताना? ते फालतू बडबड काय करायचे तुम्हाला बडबड. सो रिमेंबर इन युअर लाईफ हे माझ्यासाठी सेम सांग. तुम्ही काय करतोय उरलेल्या टायमाला? व्हॉट आय माय हिअर फॉर अँड व्हॉट आय माय डुईंग? हे सगळं मला जगाला सांगायचं माहितीये. मला टीव्ही लेक्चर पोरांसाठी हे 75 वर्षी गेलं तरी इट्स नेव्हर टू लेट टू मेन. तर काही प्रश्नच नाही. दिस इज व्हॉट वी डू इन आवर लाईफ. त्याच्यानंतर इव्हेंट्स ऑफ लाईफ. थोडं सांगा. इव्हेंट सगळं प्रारंभ चाललेलं आहे जगातल्या सर्व गोष्टी. त्याला नो एक्सेप्शन फ्री. आता तुम्हाला एक पहिलं मेडिकल उदाहरण सांग. हे झाले 2 वर्ष त्याला. प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल, अतिशय फेमस स्कूल आहे. 50 year old, अतिशय चांगली प्रिन्सिपल. एक्स्ट्रीमली एक्सरसाइज गोईंग. रोज 20 किलोमीटर सायकल. पोरांना सगळ्या स्टुडंट्सना चांगलं ट्रेनिंग द्यायची. तर ती 20 किलोमीटर सायकल चालवायची रोज. मग तिला मध्ये असं वाटतं की अरे 5-6 किलोमीटर की थोडी झडड होते, बसं अस्वस्थ होतं. म्हणून डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणले, कॅडलिस्ट म्हणला की अरे बाबा हे अंजाऱ्याचं लक्षण आहे, काळजी घ्या आणि अँजिओग्राफी करायला घ्या. आणि असं होणार नाही. 20 किलोमीटर तुम्ही चालतात करत होता आणि आता 3-4 मिनिट तुम्हाला त्रास होतो तर अँजिओग्राफी करायला. ओके म्हणे. सुशिक्षित बाई प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल निघाली अँजिओग्राफीला. सकाळी हॉस्पिटलच्या दारात पोहोचेपर्यंत कोणाचा तरी फोन आला. काय कुठे चाललात? नाही हॉस्पिटलला डॉक्टरने अँजिओग्राफी सांगितली. तो डॉक्टरच होता. म्हणजे अँजिओग्राफी कशाला सांगितली? अँजिओग्राफी तेवढी माझा सायकलवर झरड होते कसली आहे अँजिओग्राफी? परत या म्हणे. आले परत. झरझडीला आमच्याकडे होल्टर करतात. होल्टर एक आम्ही पॅच लावतो, जो ECG रेकॉर्ड करतो घरी. ठीक आहे, दॅट्स ओके. पण त्यांनी बाकी काही विचारलं नाही पेशंटला. चला ठीक आहे, कॅन्सल केली पेशंटनी अँजिओग्राफी. घरी आली. प्रिन्सिपल ऑफ स्कूल व्हेरी लर्नेड, PhD. होल्टर लावला म्हणजे तुम्ही आता ते साईड डॉक्टरने होल्टर लावली, तुम्ही सायकलिंग करा, आम्हाला रेकॉर्डिंग करते काय चाललंय ते. ठीक आहे, केली सायकलिंग. घरी आली, 10 मिनिट झाली, चहा पेली, अस्वस्थ वाटलं, प्रॉब्लेम. आणि त्या होल्डर मी सांगतो, स्लाइड नाही म्हणून सांगतो, त्या होल्डर फर्स्ट टाइम वी पिक्ड अप व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. दिस कॉल्ड ऑनलाईन डेथ. अरे जगामध्ये ऑनलाईन डेथ आम्ही आयसीयूचा बघतोच, आम्ही तिथे असतो. ते घरी आम्ही होल्डर आणि पेशंट आमच्या समोर जाते. बघ झालं सगळं. तो काय हो कसली कसला मूर्ख डॉक्टर आहे, काय सांगितलं, चांगली गेली होती दारापाशी हॉस्पिटल, चांगली झाली असती, पण एवढी सुशिक्षित बाई असं कसं काय झालं? काही संबंध नाही.
जे लिहिलं होतं म्हणजे लिहिलंच होतं. देर इज नथिंग कुड हॅव हॅपन. कधी कधी बदल तुम्ही सांगतो हा प्रारब्ध आहे. मी एवढे प्रोसिजर्स केलेत माझ्या आयुष्यामध्ये, तुम्हाला मी सांगतो इव्हन ॲज अ सायंटिफिक मॅन, आपल्या सर्वांचा शेवटचा दिवस ऑलरेडी लिहून ठेवला. इट इज रिटन, इट इज साइन्ड, इट इज सील्ड, स्टॅम्प अँड सील्ड. सगळं सील आहे, सील बंद आहे. जेव्हा ते सील बंद होत असतात तेव्हा डॉक्टर येतात, कार्डियक अरेस्ट झाला, उठवतात, प्रयत्न करतात. त्याच तो आमचा आहे सगळं लिहिलेलं असतं, काहीही बदलू शकत नाही. आणि तुम्हाला मी माझ्या इतक्या एक्झाम्पल सांगू शकतो. एखादा माणूस LIC साठी टेस्ट करतो, त्याच्यात एक काहीतरी निघतं, त्यांना आणखीन एक निघतं, त्यांना तो ऑपरेशन जातो आणि मरतो. काय संबंध मरायचा माणसाचं? दिस ऑल आर ऍक्सिडेंट्स. म्हणजे काय सांगायचं उद्देश? मग लोक इतकी चर्चा करतात त्याच्यावर की असं का झालं. पण एक लक्षात ठेव, या प्रारब्धामध्ये सगळं लिहिलेलं असतं की हा डॉक्टर हे धडपड करेल, हा वाचेल, हा डॉक्टर धडपड हा वाचणार नाही, हे सगळं लिहिलेलं असतं. सो एव्हरीथिंग इज रिटन. त्याच्याबद्दल जास्ती फार विचार करू नये माणसाने. सेकंड प्रारब्ध. आता तुम्ही जर प्रारब्धाचा बघितलं तर त्याला 10 लाख चहा विकणारे लोक आहेत. मोदीजी का झाले प्राईम मिनिस्टर? असं काय जगावेळे प्लॅनेटच्या वर दुसऱ्या प्लॅनेटवर आले का? ते नाही आलेले, लिहिलंय त्यांच्या प्रारब्धात. पण तर प्रारब्धात म्हणजे आपण त्यांचं कौतुक नाही करायचं असं नाही. पण प्रारब्धात काय लिहिलेलं असतं? त्यांचे कष्टही लिहिलेलं असतं. सी फॉर बिकमिंग अ PM ही हॅज टू डेव्हलप सम फीचर्स ना. ओरेटरशिप चांगली पाहिजे, सगळी ऑरा पाहिजे त्यांचा, तो ते डेव्हलप करतो. त्याचं ते आम्ही कौतुक करतो सगळ्यांचं. म्हणजे कुठलाही माणूस पोटा झालेला तो प्रारब्धाप्रमाणे होतो. एखादा असाच कोणतरी CM होऊन जातो, काही संबंध नाही. आणि लिहिलंच आहे. मग प्रारब्धाचं काय असतं? माणूस ते प्रारब्धाचं गाठोड जेव्हा घेऊन येतो ना, त्याची कुंडली पण घेऊन येतो. लोक म्हणतात त्याच्या काय ते 12 ह्याच्यात गुरु आहे, मला काही कळत नाही त्यातलं, पण तथ्य आहे त्याच्यात. पण त्याच्याप्रमाणे त्याचं ठरणार ना प्रारब्ध. बदलणार कसे तुम्ही ते? मग ते सगळं वरती चाललेलं आहे, सगळं सायन्सचे वरती. पण देवानी सगळे घरं सोडून दिले, ते त्यांचं काम करतात, ते आपोआप प्रारब्ध आपोआप तसेच होतात. सो इट्स ऑल रिटन. तिसरं मी मेडिकल सांगतो. ऑटिस्टिक मुलं असतात. ऑटिस्टिक म्हणजे त्यांना थोडे असतात, दे आर सॉर्ट ऑफ हँडिकॅप थोडेसे. त्यांना पाळणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. बघितलं तर ऑटिस्टिक मुलं किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही जर विचार केला तर आपण नको रे माझा पोरगा असला कोणी म्हणायचं. मग कसं असतं? तो जेव्हा आत्मा घुसतो ना आतमध्ये, त्याला माहिती असतं की कुठल्या फॅमिलीमध्ये अशी आई वडील आहेत ज्यांचा टॉलरन्स मला जपण्यासाठी असेल. आणि तसंच होतं. आय हॅव सीन दिस. तुम्ही बघाच आई वडिलांकडे इट्स नॉट इझी. पण इतके हसतमुख प्रमाणे त्यांना वाढवतात ना की आपल्याला शक्यच नाही. हे पण लिहिलेलं त्या प्रारब्धात. सो एव्हरीथिंग हॅज अ रिझन. त्याच्यात काही प्रश्न नाही. आणि शेवटचं उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे प्रारब्धाचं, महाभारतातलं, की भीष्माचार्य जेव्हा शय्येवर होते, शेवटी जायच्या आधी कृष्णाला विचारलं, अरे काय रे, मी भीष्म, मी समाधी येऊ शकणारा माणूस होतो, एवढं माझं कर्तव्य आहे, सगळं आहे, माझं कर्तृत्व आहे, हे काय करतोयस तू? भीष्म म्हणतो बघायचंय तुम्हाला काय करतो? शेवटच्या विषयी सांगितलं ते. लावला हा तिकडे, घेऊन गेले मागच्या जन्मात. ही वॉज अ प्रिन्स. आणि जंगलात चालत असताना त्यांच्या समोर एक सरडा आला. आणि सरड्याला पाण्यात उचलणे असं फक्त टाकलं, तो गेला काटरी झाडावर. तो हलू शकला नाही, मेला. म्हणून भोग आता तुझे भीष्माचे भोग तर सुनील साठी भोग. काय संबंध? या माणसाला सुद्धा भोगायला लागलं की पाण्याच्या शयेवर झोपायला लागलं तुम्हाला. हे प्रारब्ध सगळं असतं. मग तो प्रारब्ध जेव्हा होतो आपल्या कर्मावर. And that is why that is the most important thing. कर्म. लोक म्हणतात ना की अरे मी काय मस्त पैसे कमवले, असे पैसे खाल्यात ना 4,000 कोटी कमवलेत. तू कमवलेस ना, तुझं काउंटिंग केलंस ना, वरती पण तुझं काउंटिंग चाललंय. विसरू नको. मी लिहून देतो. आणि जेवढा माणूस मोठा लक्षात ठेवायला, म्हणून राजाच्या प्रारब्धाला फार किंमत होती. राजाला का? तो जनतेकडे बघायचा. मी आज एक पेशंट बघतो, तो जनतेकडे बघायचा. राजा करप्ट निघाला, मी CM आहे, मी तुमचा गोरगरिबांना खाऊन पैसे कमवले ना, नाही मला तुमच्याकडे झुरळाचा जन्म मिळाला बघा, शक्यच नाही. सो यू कॅनॉट डू दॅट. म्हणून प्रारब्ध तुमच्या कर्मावर, म्हणून बिंग गुड इव्हन गोष्ट हे पोरांना सांगायचं. त्याच्याशिवाय तुम्हाला काय होऊ शकत नाही. मग शेवटचा प्रश्न प्रारब्धाबद्दल.
पण देव आणि गुरु बदलू शकतात का प्रारब्ध तुमचे? अतिशय मोठा भक्त असला तर महामृत्यू 6 महिने पोस्टपोन होऊ शकतो, 6 महिनेच एक्सटेन्शन देऊ शकतो. मग ते काय करतो, एवढा मी गेलो सगळीकडे काही झालं नाही म्हणा का? गुरु आणि देव काय करतो, तुमचे सगळे वाईट प्रारब्ध तुम्हाला सुसह्य करतो. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट ना. अरे सगळ्यांना भोगायला लागले प्रारब्ध, संतांना पण भोगायला लागले. रामकृष्ण परमहंस शेवटी थ्रोट कॅन्सर, ही वॉज लाईक अ स्केलेटन. 20 किलो वजन होतं त्यांचं. शेवटी शेवटचे महिने वर्ष ही कुड नॉट मूव्ह हिज लेग्स. त्याची पण स्टोरी आहे. शेवटच्या 2 दिवस आधी विवेकानंद अगदी मरायच्या आधी आणि ते झोपले होते, त्यांना हात हलवायची पण काही हलवायची पण ताकद होती. अन्न संपलं होतं. विवेकानंदांच्या नुसतं मनात आलं की अरे रामकृष्ण परमहंस एवढे सफरिंग करतायत थ्रोट कॅन्सरनी, एवढा देवाविश्वासाचा माणूस पण एवढा सफर, अजून त्यांचा देवावर विश्वास असेल का? रामकृष्ण परमहंस ज्यांनी 2 महिने हातपाय मूव केले, त्याने हात असून सुद्धा वर केले मारायच्या आधी 2 दिवस. की बघ म्हणजे प्रारब्ध संतांना सुद्धा लागतं. कोण आपण सगळे हे प्रारब्धाची खेळायचं. आणि मी मेडिसिन बघितले म्हणून मी सांगतो, मी त्या एक्झाम्पल सांगत नाही तुम्हाला. मग एवढं माहिती लोकांना नाही करत. मग लोकांना काही माहित नाही का? सगळ्यांना माहिती की मी नवीन सांगत नाही तुम्हाला. ऍज यू सो शोज ऍज यू रीप, हे सगळ्यांना माहिती आहे. अरे पण ते एका जन्मात होत नाही. ते मागचे जन्म कोणाला आठवतात? लोक म्हणतात जाऊ दे खड्ड्यात, पुढचा जन्म. रिमेंबर, पूर्वी ख्रिश्चनिटी नेव्हर बिलीव्ड इन नेक्स्ट बर्थ. नाव दे स्टार्टेड बिलीव्ह इन रिबर्थ. कधी नव्हते करत 20 वर्षापूर्वी. सगळे आता बिलीव्ह करायला लागले. मग लोकांनी काय केलं, स्पिरिच्युअलिटी शब्दातला स्पिरिट्स उचलले, डिवाइन शब्दातली फक्त वाईन उचलली, दारू प्या, मला सगळे तिथे. म्हणजे काय सोपं काम की साठे जे बोलतात ते दारू पिल्यावर होतच. आम्हाला म्हणजे टूम व्हायला होतं ते जातोच आम्ही पण वरती. करा सगळ्यात सोपा मार्ग. म्हणजे काय सांगायचं उद्देश की दिस इज डिजनरेशन ऑफ दी सोसायटी. आणि त्याच्यामुळे हे सगळं वाक्यावरून उपयोग नाही. नेक्स्ट इज गॉड अँड आय. गॉड अँड आय. आपल्या देशामध्ये का सगळीकडे जगामध्ये देवाची आपली काय कल्पना आहे? बाळ माझं पहिलीच आहे ना, तिकडे म्हणतो गणपतीला नमस्कार कर, नमस्कार कर आणि मग जा. परीक्षा असते नमस्कार कर, लग्न झालं की नमस्कार कर, जा तुमच्या कुलदेवता जातात, सगळे विसरून जातात पण सांगतोय सगळीकडे जा. म्हणजे आपल्याला काही गोष्ट हवी असली, फक्त एक मी सांगतो गणपतीमुळे सांगतो, माझी नात आहे मला माहित नव्हतं. विद्येसाठी कोणाला सांगतो त्यांची पोरं लहान आहेत. आपण नेहमी गणपतीचं स्वयंपाक येतो. तर मला माझ्या नातीने बघितलं क्लास करते शिकवलं, मला लहान एकदम की बाबा आजोबा पहिलं हैग्रीवाचा श्लोक म्हणायचं. हैग्रीव, दुसरी सरस्वती, मग गणपती, मग त्या परीक्षेला म्हणजे मग काय होतं, म्हणजे एव्हरी डे वी लर्न समथिंग न्यू. आणि एक प्रज्ञामधलं स्तोत्र पण नाही. हे सगळ्या पोरांनी या खरं सांगूया 3 गोष्टी 4 गोष्टी केल्या ना की तुमची पोरं अतिशय हुशार होते. एनिवे, तर सांगायचा उद्देश काय की आपण देवाला की बाबा ज्यांनी माझ्या समोर लेक्चर त्याला काय सांगायचं, त्याला सगळं माहिती की बाबा काहीतरी पाहिजे म्हणून आपण देवाकडे जातो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग साठे जातात. पण इन टाइम्स ऑफ ट्रबल, आता माणूस आमचा बिचारा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे पण लोक बाहेर विष्णू सहस्रनाम म्हणतात. हरकत नाही, मरताना सुद्धा ऐकत नाही, बरं असं काही बिघडत नाही तिच्या. सो इन टाइम्स ऑफ ट्रबल आपण सगळं करतो, मग नमस्कार करतो, सगळं करतो आणि ओके. मग साठे जातात बालाजीला. बालाजी जातात, उभे राहतात, म्हणतात अरे प्लीज मला थोडं कर्ज आहे रे, थोडे मला सुटू दे. मग मी सुटलो. बालाजी वगैरे माझा हात असाच रे, मी द्यायलाच बसतोय तुम्हाला. काय पाहिजे तुला? मी तुला बसतोय ब्रह्मांड द्यायला. तू माझ्याकडे 5 कोटी मागतोयस ना, घे. किती पाहिजे तुला? 5? 100 कोटी. जा. पण त्या 100 कोटी बरोबर तुला मी माया पण द्या. त्या मायेतनं झालेले भोग पण आणि 10 जन्म पण घे त्याच्यावर. हे 100 कोटी. तर मला माहिती 100 कोटीला काय होणार पुढे. नुसतं 5 कोटीचं कर्जाचं नाहीये, पुढे पण तू मार खाणार त्याच्यावर. मी काय मागायला गेलो. मग हे आपलं देवाचं, हे आपण देवाबद्दल. मग कित्येक लोकांचे गुरु आहेत, आमचे होते, सगळ्यांचे होते. काय लोक गुरुकडे. एक विवेकानंद होते, त्यांनी विचारलं की मला देवाचं दर्शन दे. आपण आपल्या व्यावहारिक प्रॉब्लेमसाठी गुरुकडे जातो.
खासकरचे मला आहे. माझ्या पोराला 102 ताप येतो, गुरु वाचतो, अरे तापासाठी माझ्याकडे कशाला येतो, तशी 5 दिवसांनी जाणारच येतो. मग ते काय केलं, काही गोष्ट काही नाही, कडलिंबाचं पान घेऊन त्याला लावून टाकतो, डोक्याला काही सांगायचा उद्देश नाही. पूर्वी सांगितलं होणार असते. आणि मी हे नेहमी सांगतो लोकांना, तुकारामाचा हे होता की भोग सरले ना की गुण येते अंगारे. तुका म्हणे भोग सरे गुण येते अंगारे. म्हणजे काय, एखादा पेशंट काय डॉक्टरकडे गेला, किती वेळ गेला असं बराच होत नाहीये, 2, 3, 4 डॉक्टर झाला, माझ्याकडे आला, त्याचे भोग संपले होते, 60 बरोबर बरा केला त्याला, 60 वाटतो अरे 20 बरा केला त्याला, कसला तू बरं नाही केला तू त्याला, म्हणजे भोग सरले की तो बराच होणार आहे. तुका म्हणे भोग सरे अरे अंगाला तरी बरा होणार होतो, तर गोळ्या घ्यायची पण जरूर नाही. पण सांगायचा उद्देश काय की हे ह्या वेळेला आपण देवाचं नाव घेतो. मग आपण टेम्पल्स मध्ये का जातो, त्याच्यावर लोकांनी PhD केल्या. आता मी त्याचा तज्ञ पण नाही, पण मी 3 गोष्टी तुम्हाला सांगणार टेम्पल्स मध्ये का जातो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक टेम्पलला एक ऑरा असतो, प्रचंड होता. आज इकडे होता म्हणजे यांचा ऑरा वेगळा, बद्रीनाथचा ऑरा वेगळा, बालाजीचा वेगळा, अजमेरचा वेगळा, कॅथलिक तुम्ही जा, कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जिथे मॅक्सिमम प्राचीन जेवढं चॅन्टिंग होतं तेवढा ऑरा जास्त, प्रत्येकाचा ऑरा वेगळा असतो. मग का ऑराची जरूर आहे, आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी ऑरा लागतो देवाचा. नंबर 1. नंबर 2, कलियुगामध्ये 90% नेगेटिव्हिटी चालू आहे. अहो, त्या थोडं तरी प्रोटेक्शन कोण देणार, प्रोटेक्शन आपल्याला तोच देणार ना, तो ऑरा लागतो. होऊन जावं कोणाला. मी नेहमी माझ्या डॉक्टरना जातो, सगळे दुबईच्या 99 मजल्यावर गेली बिल्डिंगच्या काय करायचं 99 मजल्यावर जाऊन, खाली मुंगी लोक सो वॉट, आणि जा बद्रीनाथला तिकडे ऑरा घेऊन त्या आयुष्यामध्ये तुमच्या. म्हणजे हा फरक असतो. टेम्पल्स मध्ये आपला पहिला ऑरासाठी जातो. दुसरं कासव. कासवावर पण खूप थेरीज आहेत, पुष्कळ थेरीज आहेत. मी एकच सांगतो, कासव काय करतो, त्याची 5 इंद्रिय विड्रॉ करतो. कासवचा रेस्पिरेट रेट हा 7 ते 10 असतो. 7. That's why he lives for 100, 200, 400 years. ओके, सगळे सेन्सिटिव्ह तो सगळे विड्रॉ करतो सेन्सिस. मग आपल्यासाठी ते काय कशासाठी येते, जेव्हा मी जंगी महाराज मंदिरात जातो तेव्हा मी कोण, सुनील साठे, कार्डिओलॉजी सगळं बाजूला कोण फेकून जातो बाजूला, त्याच्या समोर उभे राहा, त्यांच्यासोबत आणि म्हणा काही नको बाबा, काही नाही, कोणी नाही, फक्त समोर बघायचं, त्यांचं आशीर्वाद घ्यायचा, ऑरा घ्यायचा आणि गेट आउट. काही करायचं नाही. मी कोण, तू कोण, काय कोण, काही नाही. लोक पांडुरंगाला जातात, त्या पांडुरंगासमोर जाऊन सेल्फी काढतात आणि मग ते काय तुला रॅम कुठला फालतू इंस्टाग्राम त्याच्यावर काही काढवत पाठवतात. पांडुरंग म्हणतो तुला मी ब्रह्मांडाला बसलोय, तुला काय वोट्स पाहिजेत ना, हे वोट्स आहे, काय मागतो माझ्याकडे मागून, वोट्स मागतो इलेक्शनसाठी, हा फोटो काढून तुझ्या प्रसिद्ध करतो, जा पुढे बघ तू काय होतं. मूर्ख आहेत सगळे लोक. सो वेन यू गो, सगळं बाजूला ठेवून जायचं, काही नाही, तुम्ही कोणी नाही. मग त्या रिच्युअल म्हणून जायचं, त्या ते जाऊन यायला महत्व आहे. प्रत्येक गोष्ट रोज गेला तर रोज, पण स्वतःसाठी काही मागायचं नाही, बाजूला ठेवायचं. तिसरं, नॉर्थ इंडियात तुम्ही गेलात ना, ते बघा सगळे सवय असते लोकांना, सगळे हात वर करतात. नॉर्थ इंडियात आपल्याकडे नाही तेवढी पद्धत. अहो महाराज मी आलो हे सांगायचं नाही, हात वर करत तुम्ही. This is a sign of surrender. Surrender. You are surrendering yourself to the cosmos. That is why हात वर करतात. ओके, त्याला म्हटलं. मी सांगितलं एक स्टोरी महाभारतातली, सगळ्यांना माहिती आहे ती. द्रौपदी वस्त्रण जेव्हा झालं तेव्हा शी वॉज बॉर्न आउट ऑफ फायर. प्रचंड तिच्यात हे धमक होते, प्रचंड पॉवर होती. ती म्हणजे नाही ना मला कोणी हात लावू शकत, मी बघते माझ्या ऍप कमावून पाहिजे जरूर ठेवला बदल तिचा खूप वेळ. अगदी शेवटी ते लक्षात की आता नाही, सगळे संपले, माझे नवरे नाही, भीष्माचरण नाही, द्रोणाचरण नाही, कोणी नाही, माझी पॉवर संपत आली. लक्षात आलं की आता मी संपले, माझी पॉवर संपली. तेव्हा जे हात वर, हे कृष्ण, तेव्हा आले कृष्ण. मग आधी काय कृष्णाला कळत होतं काय वस्त्रण चाललंय तिचं, येणार नाही तो. जेव्हा मी संपतो तेव्हा तो येतो, तो घुसतो. तो घुसला की तुम्ही राहतच नाही. त्या सरेंडरसाठी आपण टेम्पलमध्ये जातो. या भावनेने आपण टेम्पलमध्ये गेलो ना, मग तुम्ही सकाळी पण करा, जप करा, पाठी करा, पण सगळं सोडून करा, त्याच्यासाठी करा, त्यासाठी जप करा. आणि लोक म्हणत तुम्हाला काही म्हणजे बऱ्याच वेळा मलाही लोक सगळं आपण रुद्र म्हणलं,
खरंच त्याचे तुम्ही जर मुद्रात जर तुम्ही एक्सप्रेशन ऐकलं लोकांनी मोठ्या लोकांनी दिले अहो तो एक्सप्रेशन ऐकायला 3 तास लागतात. ते वाचताना कसं तुम्ही धरणार? तुम्ही फक्त म्हणा त्याच्यासाठी म्हणा डोक्यात काय होतं काय अशी काय फरक पडतो. मग तुमचा ऑरा कसा चेंज होतो ते देन युअर ऑरा विल चेंज. त्याशिवाय होणार नाही. नुसतं रिच्युअल करून चेंज होणार नाही. मग लोक म्हणतात आमच्याकडे कित्येक आम्ही हे घेतलं होतं मी 25 वर्ष मीच एक कंपनी म्हणून सर्वे घेतला होता. किती लोक आस्तिक आणि नास्तिक आहेत कॅटोलिक्स मध्ये 70% लोक नास्तिक आहेत. म्हणा महाभारत झालं कशावर जाऊ दे काय सांगायचं तर कुठल्याही नास्तिकाला कधी जन्मात पटवायला जाऊ नये की गॉड एक्झिस्ट. पहिलं वाद अजिबात नाही. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी काही संबंध नाही. मला जायचंय साताऱ्याला सरळ फ्रीवे आहे साताऱ्याला. मी गेलो गाडीत बसलो ड्रायव्हरला म्हटलं डावीकडे माझा गुगल मॅप काढला मला एक्सप्रेसवे दिसे ना त्यामुळे चल गाडी फिरव चल बॉम्बेला जा बॉम्बेवरनं गोवा गोवा रत्नागिरी रत्नागिरी कोल्हापूर कोल्हापूर सातारा. काय झालं देवाला नास्तिक आस्तिक सारखेच आहे. तो हसतो तो काय म्हणतो तुला यायचंच आहे बाळा घे आणखी 10 जण तुला कळेपर्यंत फार वेळ लागेल चालू दे भोग चालू दे सगळं चालू दे यू गो थ्रू ऑल दी सायकल्स शेवटी येणारच. त्याच्यामध्ये काय मग का लोक नास्तिक होतात बिकॉज ऑफ नॉलेज सायन्स अँड लॉजिक. जेवढा माझ्या डिग्र्या वाढतात तेवढा माझा इगो वाढतो. व मी प्रत्येक गोष्ट लॉजिक बघतो. देवाला लॉजिस्टिक्सने बसवायचा प्रयत्न करतो. पण या लोकांना माहित नाही की स्पिरिच्युअलिटी बिगिन्स वेअर लॉजिक एंड्स. तुम्ही कसं त्याला पकडू शकणार लॉजिक? मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी अशा लोकांना सांगणार नाही अशा लोकांना भेटलोय कॉन्व्हर्स विथ गॉड. तुमच्याकडे बघून ते तुमचं सगळं कुंडली खाण की सांगू शकतो कोणी सांगत नाही. ते नेव्हर टेल. अगदी तुम्ही खरे भक्त असता तर तुम्हाला थोडासा वाचण्यासाठी ते मदत करतात. पण अशा लोकांचे असंख्य एक्सपिरियन्सेस मी बघितलेले आहेत म्हणून मी सांगतो तुम्हाला. आणि हे का कारण जेव्हा मी मेडिकल तर माझं एव्हरी डे आय डू अ प्रोसिजर विच इज लाईफ सेव्हिंग एव्हरी डे. म्हणून त्याची मग लोक जेव्हा तुम्ही देव बघितला केवढी बडबड करता तेव्हा त्याला मी सांगतो अरे देव बघितला नाही. रोज सकाळी त्याला मी कामाला होतो माझ्या हातात तो नाचत असतो प्रोसिजर तो नाचतो म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तो पेशंट आहे. मी नाही करत ते आणि मी नाहीये हे सगळ्या डॉक्टरच्या हातात नाचत असतो. पण ते लोक मानणार नाही. लोक काय संबंध देवाचा तुमच्याशी आम्ही करतोय प्रोसिजर करा ते कोणाला सांगायला काही जाऊच नाही. पण आय नो मी माझे एक्सपिरियन्स सांगितले अँजिओप्लास्टीचे ना कोणाला खरंच मी सांगतच नाही. पण ती स्टेप नॉट टू प्रूव्ह दॅट गॉड एक्झिस्ट. कशाला कोणाला प्रूव्ह काय शुड आहे तुमच्या प्रार्थना करा खेळत राहा तुमची खेळ सगळी. सो त्याच्यामुळे माणसानी आणि शेवटी एक सांगतो जे तुम्ही करता ते मी सांगणार आहे कधी कोणाला सांगू नये. कारण अध्यात्माचा पण गर्व येऊ शकतो माणसाला की मी 2 कोटी जप केला मी 1 कोटी जप केला मी रुद्र महास्विता महासंप केला हे केलं ते करा सगळं करा घासा तिकडे रोज घासा पण सांगायचं नाही कोणाला. मग कॉस्मॉसची कनेक्शन कमी बॅक टू द फायनल थिंग. कॉस्मॉसची कनेक्शन कसं पाहिजे म्हणजे काय ब्रह्मांडशी तर कसं कनेक्ट करू आपण असंख्य वेळ आहे. तुम्ही सांगणार कोणी नाही तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे गुरुप्रमाणे तुम्हाला सांगतात. पण मी तुम्हाला खरंच सांगतो की बेस्ट वे सद्गुरू वे तितके लाखो लोक आहेत. अजून सुद्धा इंडियात किती गुरु आहेत ते सांगतो तुम्हाला हे करा ते करा. दी बेस्ट अँड ओनली वे इज नामस्मरण कंटिन्युअस करणं. त्याच्यासारखं सोपा मार्ग नाही हे तुम्हाला मी 100% सांगतो. काही नाही. आणि तुम्हाला सांगतो आधी माळा का आल्या माळा टू रिमाइंडर्स की मला जप करायचं. ते काय काउंटिंगसाठी नाही आले लोक. ते काहीतरी नवीन मिळतं ते काहीतरी 100 झाले ते बघण्यासाठी नाही रे. ते सांगण्यासाठी की बाबा सोड थांबू नको ते मोडण्यासाठी नाही आहे काही. ते चांगले ते पण ते मोडण्यासाठी नाही लक्षात ठेवा. ते आपल्याला रिमाइंडर करण्यासाठी. सो कंटिन्युअस पाहिजे. सोपं नाही आहे. माझी लाऊड करा मग माळा करा सकाळी ध्यान करा मग हे करा. काय असतं तुम्ही बाकी कुठल्याही पॅचेस आध्यात्मिक पॅचेस बघितलं तुम्हाला 45 मिनिटं काय अमुक करा झाले. 45 मिनिटं लोक ध्यानस्थ बसता अर्धा उठून परत बायकोला शिवाय घालतात कसला ब्रेकफास्ट केला म्हणून. काय उपयोग त्याचा त्या ध्यानाचा? ते तुम्ही करा कोणी सांगितलं ते. ओनली वे टू कनेक्ट विथ द कॉस्मॉस इज
अखंड नामस्मरण करणे. आणि किती वेळ असतो आपल्याला, किती वेळ आपल्याला. लोक जातात कुठे, एसटी पुढे गेलो 4 तास प्रवास, अमेरिकेला गेले 16 तास प्रवास, काहीतरी गाढवा सगळं ते मोबाईल काढणं, मूर्खा सगळं ते व्हॉट्सअप इंस्टा मूर्खपण आहे जरा. इट हॅज डिस्ट्रॉइड कल्चर and it will destroy culture further. लोकांना कोणाला माहितीच नाही नामस्मरण. त्यांना फक्त ते घाणेरडं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप माहिती आहे. कसं करणार हे लोक, कसं ना. मग नामस्मरण दोन त्याचे फायदे. एक, तुम्ही काही म्हणा, ओम नमो देवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय अल्लाह म्हणा, जीसस क्राइस्ट म्हणा, श्री दत्त म्हणा, काही म्हणा. तुमचं रिलिजन, तुमचं कल्चर, तुमचा गुरु आणि तुमची परंपरा याप्रमाणे तुम्ही ठरवा. सिंपल सिंपल. मोठे मोठे मंत्र नाही म्हणत बसायचे टाव 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 करत, मग ते मध्ये तुम्ही ब्रेक होणार तुमची तुम्ही. आणि हे न कळत व्हायला पाहिजे हळूहळू. मग लोक जातात अमेरिकेत. काय करायचं 14 तास, काय करायचं 14 तास, गाढवावर काहीतरी करायचं. सो एक म्हणजे तुमचा जेव्हा वेळ जातो, मग आपली स्लेट, आम्ही जर स्लेट म्हणतो, आपल्या मेंदूवर स्लेट असते. स्लेट आपली सगळ्यांची कचऱ्याने भरली हो. मी सांगितलं ना, सगळं निगेटिव्ह कचरा घेऊन बसतो. रोज कचरा उठतो आपण. लोक ते बाहेर कचरा बाहेर येतात ना, आणि आपण सगळा तो डोक्यावर येतो बोलून आणि ऐकून बाहेरच्या गोष्टी. तो कचरा कसा राहणार. आज जर तुम्ही प्रवासाला गेलात आणि तो कचरा तुमच्या डोक्यात काहीतरी यायला लागतो, सगळ्यांचे येणार कचराच येतो ना. दुसरं काय येणार, कचरा सोडून. कोणी गाणी ऐकतं ठीक आहे, चांगलं आहे. कोणी पेंटिंग करतं चांगलं आहे, सगळं तुम्ही करा. अरे पण कचरा कसा घालवणार तुम्ही. नामस्मरण करा. हळूहळू लेअर तुमची कमी व्हायला लागेल. हळूहळू मला वेळ लागतो. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तपश्चर्या आहे ती. कचरा गेला ना आणि मेडिटेशन तुम्ही, अरे कॉस्मॉस डायरेक्ट घुसणार तुमच्या. तो पण घुसूच शकत नाही. एवढं थर बसलाय घाणेरडा आपला कचऱ्याचा. कसे ते बिचारे कॉस्मॉस, किती तुम्ही 2 तास मेडिटेशन करा, अरे कचरा काढते ते मेडिटेशन घुसणार नाही तुमच्या. म्हणून नामस्मरण करायचं. आणि त्याच्यासारखं दुसरं सोपा मार्ग सगळ्या संतांनी सांगितलंय. पण आपण काहीतरी भयंकर गोष्टी करतो, कुठेतरी मोठे मोठे आपण सेमिनार अटेंड करतो, मग सगळी थेरी, आपल्याकडे काय थेरी बाजूला आपण सगळे थेरीमध्ये एकदम मास्टर सगळे, की गीतेच्या 8व्या अध्यायात ह्या श्लोकात ह्या पानावर हे दिलं. काय करायचंय तुला, तू पुढे काय करतो तुझ्या आयुष्यामध्ये ह्याला महत्व आहे. म्हणजे नाहीतर काय उपोषणात पाठ आहेत, मला काय उपयोग आहे. ठीक आहे, पाठ आहे, चांगलं आहे, फार उत्तम आहे. काहीतरी पुस्तक वाचण्यापेक्षा उपोषण वाचा तुम्ही ते अज्ञाशय म्हणून. त्याची 100 आल्या प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे प्रवृत्तीप्रमाणे तुम्हाला त्याची मिळते. पण हे सगळं जो कॉमन मॅन, आज मी पेशंट बघताना एक पेशंट सगळा दुसरा, तर मी होमोपॅथी वाचू नाही म्हणणार. कशाला काय विचार करू. कंटिन्युअस माझा प्रोसेस असतं, मी चालू आहे तिकडे वरती, कारण त्याच्या कनेक्शनशिवाय माझा पेशंट बराच होऊ शकत नाही. सो मला तर सगळ्यात महत्वाचं आहे, कारण समबडी लाईफ इज इन माय हँड्स. सो मला तर सगळ्यात महत्वाचं, मी म्हणतो हे सगळ्यांसाठी आहे, ते नुसतं पेशंटसाठी नाही आहे काही ते. पण ते दॅट इज वाय कंटिन्युअस चॅन्टिंग इज दी ओनली आन्सर कलियुगामध्ये. हे जर आपल्या पोराला सांगितलं, अरे पोराला चॅन्टिंग म्हणजे कायच माहिती नाही, म्हणजे चॅन्टिंग म्हणजे गाणं लावली कुठे टीव्हीवरती कुठले गाणं आहे काय माहिती, कसं सांगायचं. वी हॅव बीन डिस्ट्रॉइड बाय सोशल मीडिया अँड बाय करंट कल्चर. आणि ते परत येणं अवघड नाही. प्रलय झाल्याशिवाय ते आता बदलणार नाही, ते 100% सांगतो. शेवटच्या 2 गोष्टी. सेकंड लेसन इन माय लाईफ. फर्स्ट वॉज कंपॅशन इन मेडिसिन 1983. सेकंड मी सांगितलं 1-2.5 वर्ष मी लेक्चर घेतलं. माझे आई वडील 2012ला विदिन 1 मंथ मी लॉस्ट बोथ माय पेरेंट्स. ट्रॉमॅटिक होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर 4-5 वेळांनी एक गोखले म्हणून ग्रस्त चा फोन आला मला, की मी गोखले बोलतोय, माझं वय 85, मला भेटायचं. तर मी म्हटलं ठीक आहे या, मी क्लिनिकला. मला वाटतं काहीतरी आजारी असतील, वयस्कर असतील, तुमच्या वडिलांचे मित्र होतो म्हणजे या. त्यामुळे घरी यायचं, म्हणजे येऊ दे घरी यायचं, आम्ही घरी बघत नाही पण या. हे बी त्याला काय काहीतरी काय कुठलं ते एजेड होम असतं त्यात काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे या. आले, नमस्कार म्हणजे कोणी नव्हतं घरी, एकटाच होतो. बसले, मांडी शुभ्र दाढी, त्याच्यासोबत एकदम तेज असला माणूस बसले, म्हणजे नमस्कार. पहिला प्रश्न, तुमच्या एवढ्या वर्षात तुम्ही किती अँजिओप्लास्टी केल्या. अरे ज्या माणसाला सुनीलसाठी माहित नाही, मला गोखले काय अँजिओप्लास्टीचा संबंध. स्वतः शॉक, म्हणजे काय अँजिओप्लास्टी काय संबंध, या माणसाचा संबंध आहे माझ्याशी. बाकी डॉक्टर सुद्धा विचारते मला किती केल्या तुम्ही अँजिओप्लास्टी. हा कोण माणूस मला विचारणार.
हे आपलं काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगून टाकलं, वा वा म्हणजे चांगलं, खूप चांगलं, एक काम कराल का म्हणजे, चला करतो म्हणलं. काका काय पाहिजे तुम्ही, मी असं ऐकलंय की तुम्ही बद्रीनाथला जाणार आहात. मी खरंच जाणार होतो म्हणले, ह्या माणसाला कसं कळलं तेवढं. तो म्हणले एक काम करा, मी सांगीन ते करा तिकडे गेल्यावर. ओके सांगीन ते करा. म्हणजे ठीक आहे करतो. मी गेलो, त्यांनी जे सांगितलं तेच केलं. त्यांनी काय सांगितलं, देवासमोर उभे राहा. या वेळाचा तेव्हा हातामध्ये फुलं हार काय काही न्यायचा नाही. गो एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड समोर उभे राहा देवाच्या. बघा त्याच्या डोळ्यामध्ये असा हात करून 2 मिनिटं बघितलं की डोळे मिटा आणि म्हणा आजपर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजर अँजिओप्लास्टीच्या तुझ्या चरणात वाहून कम्प्लीट सरेंडर, सगळी स्लेट क्लीन का. आणि हे केलं, यू विल नॉट बिलीव्ह इट, कम्प्लीट माझा चेंज झाला. मला काही कळलं काय झालं. आय वॉज क्राईंग. घाला लागलं होतं माझ्या डोळ्यात. मला कळलंच नाही काय झालं. सगळं त्याला देऊन टाकलं. जे केलं होतं ते घेत त्या चरणात, तुला तू दिलेलं सगळं परत घेऊन टाकलं. इट वॉज अ कम्प्लीट डिफरंट. ऍक्च्युली 2 दिवस येईपर्यंत बोलत पण होतं, बायकोलाही कळत होतं की हा असं बोलत त्याने गप्पा बसतात. आणि इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. मग मी परत आलो. मोमेंट आय लँडेड, मी ह्याच्यामधनं बाहेर पडलो. गोखल्यांचा फोन, काय डॉक्टर कसं वाटतंय. म्हणा हो काका थँक्यू व्हेरी मच. काय तुम्ही केलं म्हणजे काय केलं काय खरंच पाहिजे, पण मला भयंकर काहीतरी वेगळं वाटतंय. आय एम फिलिंग मोस्ट लाईट हेडेड एव्हर इन माय लाईफ. काही माझ्या ओझच राहिलं नाही माझ्या डोक्यावर कसलंच. मग ते म्हणजे एक काम करा, शेवट तुम्ही सांगतो तुम्हाला, जे तुम्ही केलं बद्रीनाथमध्ये रोज घरी आल्यावर नारायणासमोर बघून करा. यू गिव्ह अवे एव्हरीथिंग यू हॅव डन फॉर अँड थँक्यू म्हणा, दॅट्स इट. ते मी आजपर्यंत सरेंडर एव्हरीथिंग यू हॅव डन इन दॅट डे. आता ही घटना झाली 2012 मध्ये. बघ ही गंमत असते. मी पहिल्यांदा हे लेक्चर येतं 2.5 वर्षापूर्वी, कधी 2023. हे मध्ये मला वाटलं पण नाही सांगायला लोक, म्हणजे समावेश प्रत्येकाला काय वेळ. मग मी 2 ते 2.5 वर्ष एक लेक्चर सांगितलं होतं. आमच्या भीमामध्ये आमचा मित्र आलाय, तो म्हणणार आहे किती लोकांना लेक्चर सांगणार, टाका ते युट्यूबवर. ते असं गेलं 15 लाख लोकांनी बघितलं. ज्याची शून्य अपेक्षा, काही संबंधच नाही आमच्या हे टाकलं. आता काही संबंध नाही, आमचं चॅनल नाही, इंस्टाग्रामला नंबर ना काही नाही, कोणाला नंबर दिलेला नाही, काही नाही. पण घटना प्रत्येक गोष्टीला वेळ काळी आली. म्हणजे आता मी बरेच 2.5 वर्षांचं हे लेक्चर सांगतो मी परत. पण आणखी एक त्यात सांगितलं नाही, हे मी परत सांगतो. मग परत आले का गोखले. खरं सांगायचं असे डायरेक्ट नाही आले, पण एकदा 1 वर्षापूर्वी परत त्यांचा आभास झाला. 3:30ला आभास दिसले नाही. मला वाटतं कोणतरी बोलतंय, कोणत्याच्या आवाजात कोणतरी म्हणलं की अरे डॉक्टर चांगलं केलंस तू, ते युट्यूबवर टाकलंस, खूप लोकांना त्याचा फायदा झाला. मी सांगतो तुला ते, पण तू एक गोष्ट सांगायचा विसरलास. म्हणलं काय, मला काय आठवलं नाही. काय आणखी सांगू. ते म्हणले अरे सगळ्यांना सांग की जेव्हा तुम्ही सकाळी बाहेर पडता आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की आज दिवसभरात जे मी कर्म करीन ते असे माझ्या हाताने करून देऊ नको जे तुझ्या श्रेणी देण्यात मला लाज वाटेल. म्हणजे तुम्ही जर मी सांगू तुम्हाला, मी खरंच सांगतो, तुम्ही जर कर्म चांगले केले, नंबर 1, सगळे अकर्ता समजून तुम्ही सरेंडर केले आणि अखंड नामस्मरण केलं ना, मी लिहून घ्या मॅडम, मला मोक्ष मिळू शकतो या जन्मात. या जन्मात काही करायला लागत नाही मला. हे होऊ शकतं. कलियुगातच 100 वर्ष कलियुगाचं ऑफिशियल आयुष्य आहे. आपण बाकी गोष्टी व्याधींमुळे आपल्या बाकी आपण गेलेले आहे. ते 100 वर्ष काय, 100 वर्ष कलियुग आणि सत्ययुग आणि बाकी युगांचा फरक हाच आहे. वाटू ना, मागच्या युगात 60,000 वर्ष लोकांना जप तप करायला लागायचं, हे 100 वर्षात होऊ शकतं. पण आपल्या 100 वर्षाची 95 वर्ष तशी वाया जातात. तुला काही उरत नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे सारखं मग लोक म्हणतात किंवा 2 डॉक्टरच्या हाताने फक्त जाण्याचे म्हणून मी सांगणार की डॉक्टर म्हणून दोन गोष्टी सांगतो. एक, आमचे पेशंट डॉक्टर म्हणतात, तो सारखे म्हणायचे डॉक्टर तुम्ही देव आता म्हणत नकोय, म्हणत तो देव मला भयंकर काहीतरी वाटतं.
तर त्याची त्याचा एकाने एक स्टोरी सांगतो का, त्याचा एकदा पेसमेकरची आणि सर्जरी केली. पेसमेकर साधी पेटी काढली, त्याची रिप्लेसमेंट म्हणजे काही नसतं, 2 मिनिटाचं काम असते, काढायचं, दुसरं बसवायचं, जोडायचं आणि घरी जायचं. त्याला घेतला टेबलावर, 2 मिनिटं लागतात. नातेवाईक सांगतो की 10 मिनिटात बाहेर येतोय. तर त्या वेळेला काय झालं की आम्ही तो काढला आणि दुसरा लावत होतो, सगळं प्रॉपर ॲज पर सायन्सचा. त्याला स्ट्रेट लाईन आली टेबलावर, कार्डियाक अरेस्ट. मी म्हणलं अरे असं जन्मात माझ्या पस्तीच्या प्रॅक्टिसमध्ये कार्डियाक अरेस्ट शक्यच नाही. तर आम्ही मसाजला म्हणलं अरे हा माणूस जर गेला ना तर माझी व्हॉट टू टेल द रिलेशन्स. बेसिकली रिलेशनला माणूस गेला, दिस लाईक अन ऍक्सिडेंट, की आपण रस्त्याने चालू माणूस घडवून तुम्ही मेला, दिस लाईक अन ऍक्सिडेंट होऊच शकत नाही असं. पण नशिबान तो वाचला, नारायण होते तो वाचला, आला बाहेर. त्याला काही तो आपला हसत होता चांगला खुश, एकदम खुश. मी म्हणलं अरे मी काही बोललो नाही त्याला. तर डिस्चार्ज 8 दिवसांत तो आला. 8 दिवसांनी आला, एवढा मोठा हार, पेढे, नारळ. अरे म्हटलं बाबा माझ्या तू जाणार होतास, मला काय देतोय, कृपा कर माझ्यावर. देवाने मला वाचवले, तुला तर वाचवले, मला पण वाचवलंय. नाही म्हणला तुमच्याकडे डॉक्टरच नाही, तुम्ही देवच आहे. बाबा प्लीज सांगू नको मला काय झालं. तुला सर मी लहानपणापासून शंकराचा भक्त आहे, मी रोज वेदाचं पान वाचतो गेले 35 वर्ष. आज दर्शन हवं होतं, तुम्ही काय जादू केली, माझ्या छातीला हात लावला, 10 मिनिटांनी मी गेलो कैलासावर. मला शंकराचं दर्शन झालं. अहो दर्शन म्हणजे काय, पांढऱ्या शुभ्र कपड्यात कैलासावर शंकर महादेव बसले होते. मग त्यांच्या पायावर त्यांनी शेवटी मला हात ठेवला आणि दाताला फक्त अंगठा असा केला, खाली करतो. अरे म्हटलं शंकरा नाही. तर तेव्हा म्हटलं ज्या गोष्टीला मी एवढे वर्ष मरत होतो ते तुम्ही 10 मिनिटात केली. आता जे रिप्लेसमेंटची वेळ म्हटलं मी नाही करणार. तो मागे लागला, आपण दर्शन पाहिजे मी करणार नाही, दुसऱ्या कॉन्ग्रेसकडे जा. आता माझी काही डिलिंग नाही करायची परत. हे सांग दुसरं एक सांगतोय मेडिसिन वर. हे माझं लेक्चर ऐकलं होतं की आमच्याकडे म्हातारे गृहस्थ आले, आजी आजोबा. त्यांची मी 87 नाव, 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, 87. तर त्यांचं मी 77 इयर्सचा प्लास्टिक केलं, 87 झाले. आणि आजी आपली बायको 82. ते आले, बसले, झाले तपासण्यामुळे. डॉक्टर एक आम्हाला तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे, खरंच रिक्वेस्ट करू म्हणून काय पाहिजे आजोबा. ते म्हणले अहो तुमचं लेक्चर मी ऐकलं होतं, पण जरा मला तुमच्या तोंडून एक ऐकायचं. म्हटलं काय ऐकायचं त्या लेक्चर मधलं. मला तुमच्या तोंडून ऐकायचं. म्हटलं काय ऐकायचंय, की तुम्हाला कसं मरायचंय. शेजारी बाजू बसली होती. म्हणजे काय पेशंट तुमची, डॉक्टरला विचारत कसं मरायचं माझ्यासमोर. मी शिवाय म्हणत की आजोबा मला ऐकायचंय ना, मला ऐका. मी सांगितलं होतं लेक्चर, आता ऐका, डोळे मिटा. म्हणलं मी जर खरंच जगलो 85-90 वर्षाला, तर मला कसं मरण पाहिजे तुम्हाला सांगतो. की आपला सांगितलं निरोगी पाहिजे, दररोज सकाळी 3:30ला उठून ब्रह्मांडात जाऊन परत यायचं. जेव्हा तुमची वेळ किंवा नारायण तुम्हाला सांगेल की आता आहे बाळा तुझं वेळ आलेली आहे, पोरांना सांगायचं शरीराच्या मायेत पडू नका, कधीतरी काहीतरी होणार आहे, एवढंच, मायेत पडू नका माझ्या. मासा दिवस जेव्हा येईल तेव्हा तो सांगेल की बाबा आलाय, बसायचं 3:30 वाजता, मस्त ध्यान लावून बसायचं, जायचं ब्रह्मांडात. अँड डोंट कम बॅक इन युअर बॉडी. परत देऊच नका शरीराला. दिस इज द ग्रेटेस्ट डेथ यू कॅन हॅव. आपण कपडे काढायचे, शरीर सोडायचं आणि जायचं त्याच्यावर. दिस इज 1 in a billion. 1 in a billion. फार अवघड होऊ शकतं. अखंड नामस्मरणात होऊ शकतं. मग आजी आजोबा म्हणले, डॉक्टर बायको बसली होती, डॉक्टर रडले बिचारे. म्हणजे डॉक्टर मी तुम्हाला आशीर्वाद होती तुमच्या आयुष्यात तुम्ही जगणार आणि असंच होणार. बायको म्हणलं बघ म्हाताऱ्यामध्ये आशीर्वाद तर मिळाले आपल्याला, काय होतं ते त्यालाच माहिती होतं. शेवटचं लास्ट मी थांबणार. शेवटचा कॉन्सेप्ट कॉल अनकंडिशनल लिव्हिंग. व्हेरी डिफिकल्ट पण पॉसिबल. हे सगळी लेक्चर माझ्यासाठी द्या, मग तुमच्यासाठी नाही येते. मलाच आठवण करून असतो तुला असं करायचंय असं करायचंय. आणि रिमेंबर वन थिंग, टाइम इज रनिंग आउट. सगळ्यांना सांगतो, कोणाचं काय माहित नाही रे. तुम्ही डोंट वेस्ट अ सिंगल मी, 1 मिनिट पण घालू नका. त्याच्यानंतर ऐकून घ्या, अनकंडिशनल लिव्हिंग. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली.
बुद्धी नाही म्हणत, बुद्धी विकत घेता येते पुस्तकात. प्रज्ञा जागृत व्हायला, अध्यात्मिक जागृत होते. अनकंडिशनल लिव्हिंग म्हणजे काय? जर तुम्ही नीट विचार करा, हृदय विचार करा, आपली प्रत्येक गोष्ट, ऑल आवर हॅपीनेस इज 100% डिपेंडंट. हे झाल्याशिवाय मी खुश होणार नाही, मला हे झाल्याशिवाय सुख मिळणार नाही, हे झाल्याशिवाय मिळणार. आपण एक गोष्ट सांगा की काही नाही ना आपण सुखी आहोत, झालंच नाही असं कधी, थोडं शक्य नाही. मन आहे ना आपण इथे बसले तिथे. मग अनकंडिशनल लिव्हिंग कशाला म्हणतात? एका माणसाचं संत तुकाराम अखंड नारायणाच्या बरोबर ते असायचे. त्या शिवाजी महाराजांना दागिन केले का नाही केले इररिलेव्हंट. मग अनकंडिशनल कशाला म्हणतात? हे कधी होऊ शकतं का? 1 in a billion. फार अवघड. कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण, अखंड त्याच्या बरोबर असता, तुमचा हॅपीनेस कोशन हा त्याच्यावर असा असतो की तुम्हाला काही बाकी लागतच नाही. मग तुम्ही मारुतीत बसलाय का लिमुझिनवर बसलाय, काही फरक पडत नाही, कोशन तेवढाच आहे, डझंट मॅटर टू यू. मग तुम्ही कसे असता? तुम्ही अखंड त्याच्यावर असता, पण सर्व जगातल्या ड्युटीज तुम्हाला करायला लागतात, त्या करायच्या. जेव्हा आपण हे सांगतो, आपला कुठे हिमालयात जाऊन आश्रमात नाही राहायचं. इन द मिड्स ऑफ लाईफ यू हॅव टू मेडिटेट. इन द मिड्स ऑफ लाईफ हे सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. तर सर्व गोष्टी करत असताना हे शक्य, हे मी एक्सपिरियन्स सांगतो म्हणून मी हे लेक्चर घेतो. तर मी कोण सांगणार ना, मी पंडित आहे ना, कोण आहे ना, मला काही विज्ञान नाही तुमच्या अध्यात्माबद्दल. पण एवढ्या पेशंटबद्दल कनेक्शन होऊन, एवढ्या लोकांचं सगळं ऐकून जे एक्सपिरियन्स, म्हणून मी हे लेक्चर, आता तांबेकर म्हणजे म्हणून खरं आलं मी 2.5 लेक्चर घेतले, तर मी देत नाही म्हणलं. काय लोक म्हणत, लोकांजवळ आणखी काही सांगा की विवाह, मी काही सांगण्याचं नाहीच आहे याच्या पुढे. तुम्ही विचार करा काय सांगू याच्या पुढे, हे सांगायचं. पण हे व्हायला म्हणून लोकांसाठी नेव्हर, तुम्ही स्वतःलाही सांगतो नेव्हर, हे मलाही डिमांड करायला लागतं कंटिन्युअस. मग होतं पण होण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आजपासून याच्यानंतर 1 मिनिट पण घालू नका की वेर यू आर नॉट कनेक्टेड. नुसतं 2 देवळातून नमस्कार करून घरी जायचं, परत त्या चक्कर अडकायचं आपल्याला नको. वी हॅव टू गो फार बियॉन्ड दिस. म्हणून हे लेक्चर की आपल्याला ह्याच्या फार पुढे, आणि सगळ्या गोष्टी सगळे भोग भोगा. लोकांना सांगतो काय पाहिजे तुम्हाला, फार्म हाऊस घ्या ना, फार्म हाऊस काय करायचंय, तगड्यावर करून बसायचं ना, आणि काय करायचं, काय करणार तुम्ही, करा फार्म हाऊस. किती गाड्या पाहिजेत, 5 पाहिजे, किती गुलाबजाम पाहिजे, 100 चल. अरे पुढे काय त्याच्या, पण ह्याच्या फार पुढे जायचे. फार ह्युमन बर्थ इज टू गो फार बियॉन्ड ऑल दिस. हे करावं सगळं. अजिबात आपल्याला काही असं काही सोडून जायचं नाही, एका पॉवर्टीमध्ये राहायचं अजिबात नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, एका आमच्या डॉक्टरच्या याच्यात सांगितलं होतं एक वाक्य, अरे ज्या माणसाला निदान ॲव्हरेज सुखसोयी आहेत ना, त्या माणसाला शक्य आहे. तुम्ही एखाद्या माणसाला खरंच खायला प्यायला नाही तर सांगा भाऊ, कृष्ण आणि महाभारत आणि घरीला मला वडापाव दिलेला, मी कुठला कृष्ण आणि कुठला जीन्स आणि कोण द्या, मला खायला द्यायला. पण ज्या लोकांना 90% खायला आहे, प्यायला आहे, सगळं चांगलं आहे, ती माणसं पण वेळ घालवत आहे नुसतं फालतू ह्याच्यामध्ये. दॅट इज टू मच. म्हणून मी इलेक्शन टीव्हीवर घ्यायचे, पण कोण घेणार नामस्मरणाला, कोणी घेऊच शकत नाही. ते जाऊ दे, मला सगळ्या जगाला सांगायचं, पोरांना सांगायचं रे, पोरांना सांगायचं, इट्स नेव्हर टू लेट, नेव्हर टू लेट, कंटिन्युअस. त्यामुळे हे कधीही सोडू नका. नेक्स्ट वीक कम्प्लीट ड्रॅस्टिक चेंज हळूहळू आहे, आणि काही चेंजची अपेक्षा करू नका. आता ही महाकुंभाजवळ लोक काय वाटतं तुम्हाला, आता ते वाटायचं गाढवा, ते काय हे झाले का तिथे. महाकुंभाला जाणं हा प्रचंड मोठा ओकेजन होता. नॉट टू गेट समथिंग. लोकांना वाटलं फक्त चेहरा दिसतोय तुमचा, येण्या तुम्ही मूर्ख, चेहरा काय बदलणार का महाकुंभात जाऊन. महाकुंभाचं मोस्ट इम्पॉर्टंट काय माहितीये, तुमच्या अँसिस्टर्ससाठी येते, तुमच्या मागच्या पिढ्या, जन्मोजन्म माझं कोणी केलं नाही तिथे, तुम्ही जाऊन त्यांना पहिलं जे गेले त्यांना साईन केलं असेल. पहिलं अर्घ्य सूर्य आणि 3 नद्यांना असतो, म्हणजे मातांना तुम्ही मारायची. दुसरा अर्घ्य असतो सगळ्या आपल्या पितृंना, सगळ्या मागच्या, त्याच्यासाठी येते. अमावस्येला एवढं जमतात ते येडे आहेत लोक साधू संत जायला, त्याच्यासाठी. तिसरा स्वतःच 3 डुबक्या, त्याला सायन्स आहे फार मोठं. आणि खाली जे आपण खरं आहे ते लोकांनी
आय हॅव मेट पीपल हू हॅव गॉन टू द बॉटम ऑफ द सी अँड सीन नामरू. अजून सांगतो, पण आपल्याकडे काय महाग मागायचे बघायला लोक काय हो कसं वाटतंय तुम्हाला, अहो काय वाटायचं तुम्हाला, तर वाटायचं काही नाही आहे. जे होऊन गेलं त्याच्या मागे लागू नका. जे तुम्ही करता चांगली गोष्टी सोडून द्या, तर कंटिन्युअस आपलं चालू राहू दे. एवढंच मला या लेक्चरमध्ये सांगायचं होतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व सुख संपत्ती, पहिलं आरोग्य, आरोग्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. बसता यायला पाहिजे ना रे त्याच्या समोर उभं राहायला, नाही तर खुर्चीवर बसा, पण कम्फर्टेबली बसत जा. आई करत नाही बसायचं. इथे तर गुडघा दुखतो, आई करत कसं तुम्ही ध्यान करणार. तर पहिलं आरोग्य व सुख संपत्ती, पण हे सर्व तुम्हाला मिळू दे. हे सर्व मिळत असताना अखंड त्याच्या ध्यासात राहा, एवढी प्रार्थना करून मी सांगतो. सद्गुरू श्री जंगी महाराज, आजचे व्याख्याते डॉक्टर साठे आणि उपस्थित संपदाचे गुरु बंधू भगिनी, हा मी अत्यंत तृप्त आणि समाधानी आहे आणि आनंदी आहे. कारण हे सभागृह संपूर्ण भरलेलं आहे. मला तीन-तीनदा काहीतरी माझा राग आला असेल, परंतु सगळ्यांची सोय व्हावी यासाठी केलं. आणि हे आपण म्हणाल काय हरकत नाही. आता सद्गुरू जंगी महाराज, बद्रीनारायण आणि कैलासपती यांची कृपा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे या अत्यंत उत्कृष्ट व्याख्यानाबद्दल मी सरांचे आभार मानतो. सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या प्रॅक्टिकल होत्या, कुठल्याही इमॅजिनरी नव्हत्या किंवा आपण मोदी घ्यायचं असं नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातले सगळे अत्यंत सुंदर अनुभव जे दिले ते त्यांनी त्या ठिकाणी उलगडून टाकले. त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो. आता मी सरांना तिकडे घेऊन जात आहे.